सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बिळूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची बोगस चेकद्वारे फसवणूक, लाखो रुपयांचा गंडा घालणारा आरोपी जत पोलिसांच्या जाळ्यात। बिळूर तालुका जत येथील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची बोगस चेक देऊन लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस जत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिताफीनं 7 वर्षांनंतर अटक केली आहे। रमेश कुशाबा चव्हाण राहणार बिळूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारे फसवून कर्नाटक राज्यात पळून जात असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की बिळूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदीचा बहाणा करून आरोपी रमेश चव्हाण यानं विश्वास संपादन केला। द्राक्षांचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास बँकेचा चेक देण्यात येत होता, मात्र सदर चेक बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे। या व्यवहारात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकरणाची तक्रार जत पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी यापूर्वीही जत तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं गंडा घालून कर्नाटक राज्यात पलायन करत असल्याचं उघडकीस आलं आहे। आरोपी सध्या कर्नाटकात असल्याची गोपनीय माहिती जत पोलिसांना मिळाली होती। या गुप्त माहितीच्या आधारे जत पोलिसांनी सापळा रचून आरोपी रमेश कुलाबा चव्हाण याला शिताफीनं ताब्यात घेतले। त्याला जत इथं आणून चौकशी करण्यात येत असून त्याच्यावर फसवणूक, विश्वासघात व बोगस आर्थिक व्यवहाराबाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून करण्यात येते आहे। पुढील तपास जत पोलीस करत असून आरोपींकडून आणखी किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जातोय।